हरे कृष्ण एव्हरीवन. तर आज आम्ही सर्वजण आलो आहोत मूवी पाहायला, महाअवतार नरसिंह भगवंतांचा. मूवी रिलीज होऊन खूप दिवस झाले होते, बट आमच्या इथे थिएटरला तो मूवी रिलीज झाला नव्हता. फायनली तो आज झालाय. सो आम्ही सर्वजण एकत्र मूवी पाहायला आलो आहोत. सो लेट्स गो, पाहूयात मूवी कसा आहे तो. मूवी संपल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर आलो, तेव्हा इथं नरसिंह आरती चालू होती. मूवी सुरू व्हायच्या आणि संपल्यानंतर सुद्धा दोन्ही वेळेस आम्ही सर्वांनी नरसिंह आरती केली होती. हरे कृष्णा. तर आज आपण नरसिंह भगवंतांचा पिक्चर पाहिला. खूप सुंदर होता. तुम्ही सुद्धा थिएटरमध्ये तुमच्या जवळच्या जाऊन पहा नक्की. तर आज आपण रिव्ह्यू घेणार की मूवी कसा होता. हरे कृष्ण. मूवी स्टार्ट झाल्यापासून ते लास्ट पर्यंत आपण काही गोष्टी बघितल्या, तर साक्षात नरसिंह भगवंतांचं दर्शन आपल्या सर्वांना झालं. त्यांचे अवतार आणि प्रल्हाद महाराजांसाठी असलेलं त्यांचं प्रेम आणि एक भक्त आणि एक भगवंत यांमधील असलेला अनकंडिशनल लव, हा प्रवास आपण आज पाहिला. हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्ण, तुमचा एक्सपिरियन्स सांगा मूवी बद्दल. हरे कृष्ण. ज्यावेळेस पहिल्यांदा मूवी बघायला गेलो आम्ही पहिल्यांदा, तर नरसिंह भगवंत कसे दिसतात हे पडद्यावरच बघितलं. जी वाचल्यानंतर नरसिंह पुराण म्हणा, त्याच्यामध्ये आपण फक्त वाचन करतो, पण नरसिंह भगवंत कसा अवतार घेतात आणि समोरच्या भक्तांवर तो काटा कसा येतो अंगावरती, आणि भगवंतांनी शेवट कसं रूप दाखवलं की त्यांना ते आठवलं की भक्त प्रल्हाद माझ्या भक्ताला किती त्रास दिलाय त्याच्याच वडिलांनी. त्याच्यामुळं हिरण्यकशिपूचं पोट असं फाडलं त्यांनी की ते त्याच्यातल्या आतड्या काढून त्यांनी गळ्यामध्ये घातल्या. हरे कृष्ण. हरे कृष्णा. म्हणजे आजकालच्या जगात जसा पाहिजे आपल्या सगळ्यांसाठी, सनातन धर्म आणि हिंदूंसाठी, तसा एकदम छान आहे. पहिल्यापासून सुरुवात, जन्म वगैरे सगळं, आणि खूप सुंदर मूवी आहे. परत परत बघावा असा आहे आणि सगळ्या फॅमिलीने एकत्र बघावा असा सुंदर मूवी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मूवी खूप छान होती. हरे कृष्णा. पिक्चर खूप छान होता. आतापर्यंत आपण खूप सारे बॉलिवूड हॉलिवूड पिक्चर बघितले, खूप सारे एन्जॉय केले, पण हा खरंच नरसिंह भगवंतांचा जो पिक्चर आहे तो खूपच भारी, एक्सलंट आहे. आतापर्यंत मी एवढा असा छान पिक्चर भगवंतांवरचा, आणि जो की जसा आहे पुराणांमध्ये तसाच आपल्याला दाखवलाय. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदा तरी हा पिक्चर आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण मूवी बघून हे शिकलो, छल के बदले छल, आज नाही तो कल, आणि साक्षात भगवंतांशी संघर्ष म्हणजे स्वतःचा शेवट असू शकतो. मूवी एकदम मस्त होता. ऍक्च्युअली मी पहिला पण मूवी बघितलाय तो 3D मध्ये बघितलेला, पण मन भरलं नव्हतं माझं ऍक्च्युअली परत मूवी बघू असं वाटलेलं, त्यामुळे परत एकदा बघितला. क्लास मूवी आहे, म्हणजे कम्पॅरिझन तर नाहीच करू शकत त्या मूवीशी, पण एकदा नक्की प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाने एकदा तरी बघितला पाहिजे मूवी.